जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर तुमची लाडकी मयुरी तुम्हाला एका अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे ना. हे जे ठिकाण आहे ते इतकं सुंदर आहे, निसर्गरम्य वातावरणात आहे. त्यातल्या त्यात आपल्या पुण्यापासून फक्त 40 ते 50 मिनिटांच्या अंतरावर आहे. आणि हे ठिकाण बघून तुम्हाला कोकणाची आठवण नक्कीच येईल, ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते. कारण रस्ते इतके सुंदर, वरती निळभोर आकाश, त्यातल्या त्यात चारी बाजूने अशी मोठी मोठी नारळाची झाडं. आणि हे ठिकाण ना वन डे पिकनिकसाठी परफेक्ट स्पॉट आहे. जर तुम्ही कुठे लांब जात असाल त्यापेक्षा ना आपल्या पुण्यातल्या पुण्यात हे ठिकाण वन डे पिकनिकसाठी ना परफेक्ट स्पॉट आहे. इथे तुम्हाला विठ्ठल रखुमाईचं मंदिर बघायला भेटेल, जे की खूप जास्त सुंदर आहे. आजूबाजूला झाडं वगैरे. आणि इथे जो जायचा रस्ता आहे ना आमच्या घरापासून, तो इतका सुंदर आहे ना. म्हणजे वरती निळभोर आकाश, दोन्ही बाजूने अशी उंच उंच नारळाची झाडे. आणि त्यातल्या त्यात हे ठिकाणी ना तुम्हाला आपलं विठ्ठल रखुमाईचं मंदिर बघायला भेटेल. त्याचसोबत हे आपल्या महाराष्ट्रातील, संपूर्ण महाराष्ट्रातील असं एकमेव म्युझियम आहे जिथे तुम्हाला ना आपल्या सगळ्या संतांच्या कलाकृती साकारलेल्या बघायला मिळतील. त्यांची जीवनशैली कशी होती ह्याच्यावर बरेचसे देखावे तिथे आहेत. त्याचसोबत असे बरेचसे व्हॉट वी कॅन से की अशा बऱ्याचशा फन ॲक्टिव्हिटी देखील आहेत आणि खूप काही आहे. तर सगळं मी तुम्हाला आत्ताच सांगणार नाही आणि लोकेशन तुम्हाला व्हिडिओच्या एंडला कळेल. तर चला, मी तरी खूप जास्त एक्सायटेड आहे. खूप दिवसांपासून मला जायचं होतं. तर चला पटकन माझ्यासोबत तुम्हाला देखील दाखवते हे ठिकाण कुठे आहे आणि इथे अजून काय काय आहे. तर हडशी हे पुणे आणि मुंबईच्या मध्यवर्ती असून मुळशी तालुक्यातील एक पर्यटन स्थळ आहे. हडशीला येण्यासाठी पुण्यावरून तुम्ही हिंजवडी आणि मुळशी या मार्गे येऊ शकता. नागमोडी रस्ते आणि उंच उंच नारळाची झाडे, निळभोर आकाश हे सगळं कोकणाची आठवण करून देतं. इथे एंटर केल्यावर सगळ्यात आधी तुम्हाला गाड्या पार्किंगला लावाव्या लागतात. त्यासाठी कोणतेही चार्जेस घेतले जात नाही. आणि सगळ्यात आधी तुम्हाला संत दर्शन म्युझियम लागेल, ज्याचे ॲडल्टसाठी तिकीट 200 रुपये आहे. तसंच 4 वर्षावरील मुलांसाठी 100 रुपये आहे. ह्या म्युझियमच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्हाला आपल्या महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास समोर पाहायला मिळेल. संत दर्शन हे महाराष्ट्रातील असं एकमेव म्युझियम आहे जिथे महाराष्ट्रातील होऊन गेलेल्या श्रेष्ठ संतांची कलाकृती आपल्याला पाहायला मिळते. ह्या कलाकृतीमध्ये संतांच्या जीवनचरित्र्यावर अनेक देखावे रेखाटलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि एका पॉइंटला तर हे देखावे नसून खरं आहे की काय असं वाटायला लागतं. आपल्या महाराष्ट्रातील थोर संत महात्म्यांची यशोगाथा डोळ्यासमोर बघताना मन अगदी भारावून जातं. आणि इतकं मोठं म्युझियम बघून आपण कधी बाहेर पडतो हे आपल्यालाच कळत नाही. म्हणजे इतकं जास्त सुंदर आहे ना हे, बापरे. जसं व्हिडिओत बघितलं ना त्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर आहे. हे बघा ना सगळं. तुमच्या घरातील बच्चे कंपनीपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल व काहीतरी शिकायला भेटेल अशी ही प्लेस आहे. इतकं सुंदर सुंदर छान कोरीव काम केलेलं आहे यांनी, ते पण दगडामध्ये. असं बघत राहावं वाटतं, मन तृप्त होऊन जातं, इतकं छान वाटतं. आता हेच बघा ना, राधाकृष्णाचं असं पाळण्यावर बसवलेलं, किती सुंदर वाटतं. आपण विचार करू शकत नाही असं असं त्यांनी विचार करून असे देखावे त्यांनी तयार केलेले आहेत. खूपच सुंदर. हे बघा गाईज, इथे साईचरण भोजनालय आणि स्नॅक्स सेंटर सुद्धा आहे. जर तुम्हाला हे म्युझियम फिरून भूक लागली असेल तर इथे तुम्ही नाश्ता करू शकता. त्याचसोबत इथे आईस्क्रीम, बर्फ गोळा वगैरे सगळं काही. आणि आम्ही इथलं लिंबू सरबत ट्राय केलं, खूप जास्त टेस्टी होतं. आणि ह्या कॅन्टीनच्या समोरच तुम्हाला एक ना सुंदर असं इथे कारंजी आणि त्याच समोर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर दिसेल. तर बाहेरून तर असं क्यूट दिसतं, एकदम सुंदर असं. आतमध्ये पण जाऊन आपण बघूया, चला.
त्यानंतर थोडंसं पुढे आले की हे बघा, इतक्या सुंदर निसर्गरम्य वातावरणात तुम्हाला उंच असं टेकडीवर श्री विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर सुद्धा बघायला भेटेल. आणि हे मंदिर इतकं जास्त सुंदर आहे ना की काय सांगू तुम्हाला. खरंच प्रत्येकाने एकदा नक्की व्हिजिट करावं अशी ही जागा आहे. आणि आता दुपारच्या उन्हात इतकं फिरल्यावर पोटोबाला भूक लागली. मग काय, साई प्रसाद वडापाव आणि स्नॅक सेंटर मधून गरमागरम वडापाव घेतले. आणि खरंच वडापाव इतका काही टेस्टी नव्हता, पण गरम असल्यामुळे चांगला लागत होता. आम्ही 2-2 वडापाव खाल्ले आणि तिथे झाडाखाली अर्धा 1 तास आराम केला. त्यानंतर म्हटलं चला पुढे जाऊया आणि पुढे होतं ॲडव्हेंचर पार्क. खरंच या जागेमध्ये ना म्हणजे परफेक्ट सगळ्यांचा कॉम्बो आहे. संत दर्शन म्हणा, आपल्या देवांचे दर्शन सुद्धा इथे होतं. त्यातल्या त्यात नॅचरचा आपण आनंद घेऊ शकतो. आणि पुढे येऊन हे बघा, तुम्ही असं ॲडव्हेंचर सुद्धा करू शकता. हे पूर्ण असं मोठं त्यांनी सेटअप केलेला होता. फक्त 250 रुपीजमध्ये होतं. आणि बाकीचं झिप लाईन म्हणा किंवा तुम्हाला अजून काय वॉटर ॲक्टिव्हिटी करायची असेल, बाईक राईड करायची असेल तर ते देखील तुम्ही देऊन करू शकता. वेगवेगळे चार्जेस आहेत प्रत्येकाचे. 100 रुपीजपासून ते 400पर्यंत चार्जेस असतात. लहान मुलांसाठी सुद्धा खेळायला बरंच काही होतं. पण आम्ही हे सगळं न करता, मला ना बोटिंग करायची खूप इच्छा होती. कारण ते पाणी, त्यातल्या त्यात ते बोटिंगचे वेगवेगळे आकार. आणि खरंच म्हटलं चला रियांसाठी सुद्धा सेफ आहे तर आपण बोटिंग करूया. म्हणून आम्ही ते जॅकेट वगैरे विअर केले आणि बोटिंग करायला निघालो. तर मंडळी, आमचा तरी आजचा दिवस इथे खूप छान केला. जर तुम्ही वन डे पिकनिकसाठी कोणता स्पॉट शोधत असतील नियर बाय पुणे, तर हे पुण्यापासून फक्त 40 मिनिटांच्या अंतरावर आहे. तर ह्याचं नाव आहे संत दर्शन हडशी पुणे. तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एन्जॉय करतील असं भरपूर काही आहे इथे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा व्हिडिओ इथेच एंड करूया. ओके, बाय.